रामायणातील अनेक कथा आपल्याला ठाऊक आहेत, पण लंका युद्धादरम्यान घडलेली अहिरावण आणि महिरावण यांची कथा अत्यंत गूढ, थरारक आणि प्रभू श्रीरामाबद्दलचे हनुमंताचे अथांग प्रेम दर्शवणारी आहे. जेव्हा रावणाला आपला पराभव स्पष्ट दिसू लागला, तेव्हा त्याने आपली शेवटची खेळी म्हणून पाताळ लोकाचा राजा आणि आपला भाऊ अहिरावण याची मदत घेतली. अहिरावणाने प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांचे अपहरण कसे केले आणि बजरंगबलीने पाताळ लोकात जाऊन त्यांचा जीव कसा वाचवला, या पौराणिक रहस्यावर आधारित कथा नक्की बघा. लंका युद्धाच्या वेळी जेव्हा रावणाचे एकामागून एक मोठे योद्धे मारले जात होते, तेव्हा रावण भयभीत झाला. युद्धाचा नूर बदलण्यासाठी त्याने पाताळ लोकचा बलाढ्य राजा, मायावी राक्षस अहिरावण आणि त्याचा भाऊ महिरावण यांना पाचारण केले. अहिरावण हा तंत्रमंत्र आणि संमोहन कलेमध्ये अत्यंत निपुण होता. अहिरावण युद्धात उतरणार असल्याचे समजतात बिभीषणाने प्रभू श्रीरामांना पूर्वसूचना दिली की अहिरावण अत्यंत कपटी आणि रूप बदलण्यात पटाईत आहे. त्यामुळे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या कुटीभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. हनुमंताने स्वतःच्या शेपटीचे एक विस्तीर्ण आणि अभेद्य कुंपण कवच तयार केले, ज्यात कोणालाही प्रवेश करणे अशक्य होते. परंतु अहिरावणाने आपली मायावी शक्ती वापरली. तो हुबेहूब बिभीषणाचे रूप धारण करून सुरक्षेच्या आत शिरला. कुटीमध्ये प्रवेश करताच त्याने आपल्या तांत्रिक शक्तीने आणि संमोहन अस्त्राने श्रीराम, लक्ष्मण यांच्यासह संपूर्ण वानर सेनेला गाढ झोपेत मूर्छित पाडले. यानंतर तो श्रीराम आणि लक्ष्मण यांना एका पेटीत बंद करून विधीपूर्वक बळी देण्यासाठी पाताळ लोकात घेऊन गेला. जेव्हा सर्वांना जाग आली आणि प्रभू श्रीराम लक्ष्मण गायब असल्याचे समजले, तेव्हा संपूर्ण छावणीत खळबळ उडाली. हनुमंत तात्काळ प्रभूच्या शोधात पाताळ लोकात पोहोचले. तिथे त्यांना त्यांचाच अंश असलेला मकरध्वज भेटला, जो पाताळ लोकचा द्वारपाल होता. मकरध्वजाचा पराभव करून हनुमंत अहिरावणाच्या महालात पोहोचले. तिथे देवी भवानी समोर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाचा बळी देण्याची तयारी पूर्ण झाली होती. अहिरावणाला मारणे सोपे नव्हते, कारण त्याने आपले प्राण 5 वेगवेगळ्या दिशांना ठेवलेल्या 5 दिव्यामध्ये सुरक्षित ठेवले होते. ते 5ही दिवे एकाच वेळी विझवणे आवश्यक होते. अहिरावणाचा वध करण्यासाठी हनुमंताने तिथे आपले अत्यंत उग्र आणि शक्तिशाली पंचमुखी हनुमान रूप धारण केले. यात वानर, नरसिंह, गरुड, वराह आणि हयग्रीव ही 5 मुखे होती. हनुमंताने एकाच वेळी 5ही मुखांनी ते दिवे विझवले आणि अहिरावणाचा वध करून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना सुरक्षित परत आणले. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.